शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी दुधीची भाजी करते। दुधी भोपळा असे मी तुकडे करून घेतले आणि स्वच्छ धुवून नितळवून घेतलेली आहे आणि ही थोडीशी डाळ भिजत टाकली। जवळजवळ हिला 2 तास झालेत। तर त्याला साहित्य कांदा, एक मोठा कांदा, एक टोमॅटो आणि कोथिंबीर आणि आपला लाल तिखट म्हणजे घरगुती मसाला। आता मी कुकरमध्ये करणार आहे। कुकरमध्ये झटपट भाजी होते, टेन्शनच नाही। तेल व्यवस्थित घालायचं जरा। इथे माझं दूध गरम होत आहे। तर मी कांदा टाकते। चांगला कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। चांगला लाल होऊन द्यायचे, कच्चा नाही ठेवायचा। कांदा लाल झालेला आहे। आपल्याला आता त्यात टोमॅटो पण तसे चांगले परतून घ्यायचे। मस्त पैकी टोमॅटो परतून घ्यायचे। तर टोमॅटो काय शिजला, त्याची अशी ग्रेव्ही नाही पाहिजे। आणि लाल तिखट माझा घरगुती मसाला आहे, मी दुसरं काहीच टाकणार नाही। हा मालवणी मसाला आहे आणि तिखट पण आहे। आपल्याला जे पाहिजे तेवढं टाकून घ्यायचं। मस्त असा चांगला त्याचा हे झालेला आहे। आणि पहिली डाळ टाकते। डाळ तशी भिजलेली आहे पण पहिली टाकते। डाळ 2 तास तरी भिजत टाकायची, नाहीतर ना त्याच्या भाजीमध्ये भाजी पटकन शिजते, डाळ शिजत नाही आणि मग तोंडात कडकडीत लागते। चण्याची डाळ आहे ना ती। चांगली परतून घेते मी त्याच्यामध्ये। भोपळा तुम्हाला जास्त दिसते पण कोवळा आहे, तो एकदम कमी होणार आहे। चांगलासा भाजी परतून घ्यायचा आणि त्याला असं चांगला बसला पाहिजे। तो बिन पाण्याची करणार आहे कारण ह्याला पाणी सुटणार आहे। सगळंच घालते, एकदम कमी होणार आहे। एकदम कोवळा होता, त्याला अजून बी पण झालेली नाही, एकदम कोवळी बी आहे बघा। चांगलासा बसेल तो आता। त्याला वाफ लागली की ती भाजी खाली बसेल अशी। आणि वरून मीठ टाकते। त्याला चवीप्रमाणे असं मीठ टाकायचं। परत हलवून घेते आणि कुकरचं झाकण लावते। पाणी मी बिलकुल वापरणार नाही कारण ह्या भोपळ्याला पाणी, ह्या पावसाळ्यातल्या भाज्या आहेत म्हणजे ह्याला पाणी चांगलं सुटतं। मी असं त्याला वरून कोथिंबीर टाकते, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची। झाकण लावून 3 शिट्या काढायच्या। आपल्याला पटकन भाजी होते बिन पाण्याची, पण कुकरमध्ये काहीच त्याला हे होत नाही, उलट याला पाणी सुटेल मीठ टाकल्यावर आणि भाजी पण कमी होणार। त्याला वाटते अशी भाजी जास्त, पण नाही, ती कमी होणार। चांगली हलवून खालीवर करून आपल्याला झाकण लावायचं आहे। मी 1 चमचा पण पाणी टाकलेला नाही बघा। भाजीच्या कुकरमध्ये ना पटकन भाजी होते। आता मी याच्या 3 शिट्या काढून घेते। चला मग मी शिट्या झाल्यानंतर थंड झाल्यानंतर दाखवते। चला आपण आता कुकर खोलून बघूया। बघा त्याच्या हवा अशी निघालेली आहे। बघा मस्त अशी भाजी झालेली आहे। मी पाणी बोलली ना पाणी सुटणार, तिला किती पाणी सुटलंय बघा। कारण का ह्या आता पावसाळी भाज्यांना पाणी खूप सुटतं, म्हणून पाणी 1 चमचा पण टाकायचा नाही। आपल्याला अशीच पाहिजे अशीच ठेवू शकतो, नाही तर आटवू शकतो थोडंसं अशी। एकदम मी तिला पाणी जरा पण लावलेलं नाही,
तरी पण हिला खूप असं पाणी सुटलं, म्हणून आपण आधी थोडं पण पाणी घालायचं नाही, पूर्ण अशी वाफेवर करायची. चला, कशी वाटली माझी दुधी भोपळ्याची भाजी मला कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा. अशी छान अशी भाजी झालेली आहे, अशी ओलसर. पण आपल्याला सुकवायची पाहिजे तर आपण सुकवू शकतो. चला, बाय बाय.